नमस्कार। आज मंडईत गेले होते। एका भाजीवाल्यांकडे थोडीशी शिल्लक असलेली घोळ भाजी म्हणजेच चिवळीची भाजी दिसली। खूपच थोडी भाजी शिल्लक होती, पण मी घेऊन टाकली, कारण की बरेचदा मंडईत ही भाजी दिसत नाही। आज दिसली, म्हटलं चला घेऊयात। भाजी घेऊन घरी आले, पण भाजी खूपच थोडी होती, म्हणून मग त्यापासून अशी खुसखुशीत थालीपीठं बनवायची ठरवली। तर अशी ही घोळ भाजी ही एक रानभाजी असून ही शेतात कुठे उगवते। अत्यंत गुणकारी असलेल्या या भाजीत अनेक पोषक घटक असल्याने आपल्या आहारात तिचा समावेश असलाच पाहिजे। ही भाजी अन्नपचन करण्यास मदत करते, पचनक्रिया सुधारवते, रक्त शुद्ध करते, हिमोग्लोबिन वाढवते, बद्धकोष्ठता, गॅसेस या समस्याही दूर करते। हृदयरोगासाठी उपयुक्त आणि महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। या घोळ भाजीचा आपण आपल्या आहारात नक्कीच समावेश करू शकतो विविध प्रकारे। आणि आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल। चिवळ किंवा चिवई ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत आणि बागेत तण म्हणून वाढते। ही भाजी शीतल असून या भाजीच्या सेवनामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवी साफ होते। शेतात या भाजीचे पीक असे घेतले नाही जात। ही भाजी शेतात कुठेही तण म्हणून वाढते। ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे। ह्या भाजीची जी आपल्याला मुळ्या दिसत आहेत त्या मुळ्या आपण काढून घ्यायच्या। हे बघा, अशा प्रकारे आपण त्याच्या मुळ्या काढून घेणार आहोत। आणि जी काही दांड्या जर त्यामधल्या खूप कडक वगैरे असतील तर त्याही काढून टाकायच्या आणि कोवळ्या कोवळ्या दांड्या आणि पानं आपल्याला घ्यायची आहे। ही आपण जी चिवळ घेतलेली आहे ही बारीक चिवळ आहे, बारीक गोळ आहे। बघा, अशा प्रकारे आपण त्याच्या मुळ्या काढून अशी चिवळीची भाजी छान व्यवस्थित निवडून घेणार आहोत। ही भाजी पाण्यामध्ये एक दोनदा आपण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे, त्यातली सगळी माती काढून घेतलेली आहे। आणि आता ही आपण बारीक कापून घेणार आहोत। अगदी खूप बारीक पण नाही, पण थोडी तरी आपण ती बारीक कापून घेणार आहोत। आणि की जेणेकरून आपण ती शिजवून घेणार नाही आहोत, त्यामुळे थालीपीठामध्ये ती व्यवस्थित शिजवली जाईल आणि त्याची छान चव येईल आपल्या थालीपीठांना। तर अशा रीतीने मी ही जी घोळ भाजी आहे ती कापून घेते आहे। खूपच थोडी आपल्याकडे ही घोळ भाजी आहे। थालीपीठ बनवताना जेवढी घोळ भाजी जास्त असेल, चिवळीची भाजी जास्त असेल, तेवढी त्याची चव आणखी छान वाढते। तर ही साधारणतः आपली एक वाटी भरून घोळ भाजी घेतलेली आहे। आपण यापेक्षा जास्त 2 वाट्याही घेऊ शकता, खूप छान चव येते थालीपीठांना। कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण घेतल्या। आणि पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते। इथे लसूण, मिरच्या यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे आणि आता हे मी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। आपण खलबत्त्यात वाटलं तर त्याची चव आणखी छान होईल। अशा रीतीने हे आपला खरडा तयार झालेला आहे वाटून। इथे भांड्यामध्ये मी आपण कापलेली जी चिवळची भाजी होती ती घेतलेली आहे। त्यात अर्धा वाटी कांदा घातलेला आहे, साधारण 2 छोटे कांदे, कोथिंबीर घातली अर्धा वाटी आणि आपण जे वाटलं होतं हिरवी मिरची, लसूण, जिरं ते घेतलं आहे। इथे 2 वाट्या मी बाजरी घेतलेली आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। पिठं आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे मी हिंग घातलेला आहे अर्धा चमचा, हळद घालूयात, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची घातली पण लाल मिरची घातलेली आहे चवीसाठी आणखी छान व्हावी, आणि धणे पावडर घातलेली आहे आणि पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। हे सर्व आपण एकत्र मिक्स करूयात। आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर अशा रीतीने आपण हे सगळं आधी व्यवस्थित एकत्र करून घेऊयात की कांद्यातलं पाणी वगैरे जे आहे त्यामुळे पीठ छान असं थोडंसं भिजलं जाईल। आणि मिक्सरच्याच त्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण थोडं जसं लागेल तसं पाणी घालून थालीपीठाचं पीठ भिजवून घेणार आहोत। खूप पातळ असं हे पीठ नाही भिजवणार आपण, थोडंसं घट्टसरच भिजवणार आहोत। थालीपीठांमध्ये आपल्या आवडीनुसार आपण पीठ घेऊ शकता। मला बाजरी थालीपीठामध्ये जास्त आवडते आणि थंडीचे दिवसही आहेत, त्यामुळे मी बाजरीच्या पिठाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे। अशा रीतीने हे आपला थालीपीठाचा हा गोळा भिजवून तयार आहे। आता आपण थोडा वेळ 10 मिनिटं हा झाकून ठेवूयात आणि तोवर बाकीची तयारी करूयात। इकडे आता 10 मिनिटानंतर हा थालीपीठ बनवायला आता आपण घेतोय। थोडासा मळून घेते हा गोळा। हे बघा,
अगदी छान व्यवस्थित भिजवलं गेलं आपलं थालीपीठाचं पीठ. ह्याचे आपण आपल्या आवडीप्रमाणे गोळे करून घेऊ शकता. ज्या साईजचे थालीपीठं आपल्याला हवेत, काहींना जाड पातळ जशी थालीपीठं हवी आहेत तसं आपण गोळे करून घ्यायचे आहेत. इथे आता आपण ओल्या कापड करून घेतलं आहे. कापडावरती थालीपीठ थापून घेणार आहोत. कापडाला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे, त्यामुळे ते चिकटणार नाही आहे कापडाला. आणि व्यवस्थित असं थालीपीठ थापून घेते आहे. खूप जाड किंवा खूप पातळ असं नाही, मध्यम असं मी हे थालीपीठ छान तापून घेतलेलं आहे. आणि थालीपीठाला आपण होल पाडून घेऊयात. ही थालीपीठं अत्यंत रुचकर होतात. ही आपली जी आपण इथे चिवळ वापरली आहे ही एकदम बारीक चिवळ आहे, कोवळी अशी. जाड चिवळ मिळते ती आपण वापरली तरीही चालेल, पण ती व्यवस्थित कापून घ्यायची. त्याच्या दांड्या खूप जाड असतात. त्यामुळे हे बघा, तव्याला छान तेल लावून घेतलेलं आहे, लोखंडी तव्याला. आणि त्याच्यावरती आपण हे थालीपीठ घातलेलं आहे आणि रुमालावरती पाणी सोडलेलं आहे की जेणेकरून थालीपीठ सहज निघावं, रुमालापासून वेगळं व्हावं. तर अशा रीतीनं हे थालीपीठ मी पुन्हा एकदा थोडंसं दाबून घेते, म्हणजे व्यवस्थित ते तव्याला चिटकेल. आणि त्यामध्ये तेल घालून घेऊयात आपण आणि सर्व बाजूंनीही तेल पसरवून घेणार आहोत. हे बघा, अशा रीतीनं थालीपीठाला थोडंसं तेल जास्तच लागतं. आणि पाण्याचा थोडासा शिंका देऊन आता झाकण ठेवून सुर्र आवाज येईपर्यंत 1 मिनिट आपण थांबणार आहोत. तोवर पुढचं थालीपीठ थापून घेऊयात. रुमालाला पाणी लावून त्याच्यावरती पुढचं थालीपीठ थापायला घेतलेलं आहे. तेही थापून झालं आहे. इकडे तोवर आपलं हे पहिलं थालीपीठ तयार होत आलं आहे. त्याला वरनं आपण पुन्हा तेल लावून हे बघा सगळ्या बाजूनी त्याच्या व्यवस्थित कडा अशा सोडवून घ्यायच्या आणि मग ते पलटायचं, म्हणजे अजिबात तुटत नाही. मध्यम आचेवर आता आपण ते थालीपीठ भाजून घेत आहोत. हे बघा, असं छान कुरकुरीत खुसखुशीत आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. अत्यंत पौष्टिक असं हे थालीपीठ आहे. पुढचंही थालीपीठ आपण अशाच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. तर अशी ही आपली थालीपीठं तयार आहेत. तर आपणही हे चिवळीचं म्हणजेच घोळ भाजीचं थालीपीठ नक्की बनवून पहा. आपल्या मंडईमध्ये, आपल्या आजूबाजूच्या बाजारात जर आपल्याला ही भाजी मिळाली तर नक्की घ्या आणि अशा रीतीने त्याची छान स्वादिष्ट थालीपीठं बनवा. आणि आपला अभिप्राय कशी झाली थालीपीठं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपण आणखी कुठल्या कुठल्या भाज्या घालून थालीपीठं बनवता आणि आपल्याला कुठली थालीपीठं आवडतात हेही नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.